विवरण करून या 3 पदाचा अपवाद या 3 पदाचा कसा अध्यारोप आहे आणि ह्या 3 पदाचा कसा अपवाद करायचा वस्तूच्या ठिकाणी. जसा जगदाध्यास आहे, जसा देहाध्यास आहे, जसा अहंकाराधिकाचा अध्यास आहे, जसा जीव ईश्वराधिकाचा अध्यास आहे, जग सत्यत्वाचा अध्यास आहे, संघाचा अध्यास आहे, स्वरूपाध्यास आहे, त्याप्रमाणेच हे सच्चिदानंद पद देखील वस्तू अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी वस्तूचा बोध व्हावे म्हणून आणि वस्तूचा बोध होतानी किंवा वस्तूचा बोध होण्याला साधन रूप म्हणून हे पद देखील त्या वस्तूच्या ठिकाणी आध्याशिकच आहेत. हा अध्यास कळाला म्हणजे खरा सत्यात प्रवेश झाला, निखळ सत्यात, केवळ सत्यात. पावसात नाही ना गावाकडं. तुमचं गाव कोणतं म्हणलं सर? ढगी बोरगाव. त्याला का म्यूट काय ते सरानं रिमूव्ह केलं त्याला. त्यांनी फोन घेतला. हा ठीक आहे. हा अध्यास कळाला म्हणजे अध्यासच मावाला, समूळ अध्यासाचं उच्चाटन झालं. तसा पाहिला तर हा अध्यास संवादी अध्यास आहे. सहचर सहकारी अध्यास निवृत्तक अध्यास आहे. अध्यासाची निवृत्ती करण्याचा साधन रूप अध्यास आहे, पण तरी बी अध्यासच आहे, सत्य नाही. म्हणून सत्य लक्षण्यासाठी त्याला सुद्धा ज्ञानोबाराय अपवाद काढतात. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी पदाचा अभाव सांगतात. सच्चिदानंद पदाचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अभाव, असंभव. हे गेल्या महाराज 2-3 वाव्यापासून तशा 3च वाव्या आहेत. जे सत्ताची स्वभावी असत्ता तववी मग सत्तात्व संभवी सत्य शिकाई आणि अचिदाचे निराशी आली जी चिन्मात्र दशी. आता चिन्मात्रची माकेशी चिन्मात्री आणि ऐसे या सुखपणे नाही जया नाही दुःख किर होणे. मग सुख हे गणने सुखाशी काही. या 3च वावे आहेत. निज प्रबोधाच्या ठाई ही दृष्टांताची ओवी. म्हणजे सत चित आणि आनंद ह्या 3 पदाचा जीवाला किंवा साधक जीवाला अधिष्ठानाचा बोध होण्यासाठी आणि लोकवाणी अवंतर वाक्ये लोकवाणीचे लोकार्थ लौकिक अर्थ भ्रामक अर्थ आणि अवंतर वाक्याची परोक्ष अर्थ दूर सारून अपरोक्ष स्वरूप साक्षात्कार होण्यासाठी
अत्यंत जवळची असलेले जे शब्द वाक्य आहेत ते सच्चिदानंद. कारण ते दुसरं दाखवून देत नाहीत, दुसरं लोटून देतात, दुसरं सारतात. जे अंतिम दुसरं राहिलं त्याला सारतात. म्हणून अत्यंत संवादी येते. अत्यंत संवादी. म्हणून सुसंवाद होण्यासाठी हे वाक्याची उच्चार आहे, वाक्याचा प्रयोग आहे, वाक्याची रचना आहे, वाक्याचं लिखाण आहे. सुसंवाद होण्यासाठीच. बाकीची वाक्य सुसंवादी नाहीत, परला घेऊन येणारे आहेत. तसा सुसंग संवादच होत नसतो ही निराळी गोष्ट आहे. तो सुसंग संवाद व्हायला जी अडचण आहे त्याला घालिणारी आहे ती. म्हणून व्यावर्तक म्हटलोत ना आपण. अशी ही वाक्य आहेत. पण अशी जरी असली तर ती स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान होताना भासून संपतात, अध्यारोपून अपवादात होतात जातात. आधी माहित नव्हतं सच्चिदानंद, वाक्य पण कानावर नव्हती. आधी दुसरीच लौकिक वाक्य कानावर असतात, शिव्या शाप कानावर असतो आधी. नंतर लोभाचे, मोहाचे, आसक्तीचे वाक्य माहित असतात विषयीला. शिवाय शापाची वाक्य ती पामराची. आसक्ती, वासना धरून असणारी वाक्य, लालू धरून असणारी वाक्य, आकांक्षा धरून असणारी, कामना धरून असणारी वाक्य विषयीची. तळमळ, वैराग्य, शुभेच्छा घेऊन असणारी वाक्य मुमुक्षुची. ते वाक्य येत. अशीच वाक्य करीत करीत परोक्ष वाक्य वाक्यावर महावाक्यावर आलेली. अवंतर वाक्यावर महावाक्यावर. परोक्ष वाक्य म्हणजे महावाक्य, अवंतर वाक्य, आणि अपरोक्ष ज्ञान करून देणार वाक्य म्हणजे महावाक्य. ही वाक्यच आहेत. ही वाक्य आधी कानावर नव्हती, माहित नव्हती, मुदाम जाणून बुजून आणलीत. वेदानं, संतानं, सद्गुरूनं आवर्जून प्रयोग केला त्यांचा. म्हणजे रोग घालवण्यासाठी जशी औषधी तयार करावी लागती, त्याप्रमाणे वेदानं हे वेद निर्मित आहे, वैदिक शब्द आहेत. वेदानं केलेलं विधान आहे ते सच्चिदानंद. पण तरी बी आरोपी त्याच हे सांगायचंय माऊलीला. सत्याला सत्य दाखवून देण्यासाठी, सत्यावर आल्याला आडपडदा घालण्यासाठी उच्चारलेले आरोपित असत्य शब्द ही सच्चिदानंद. म्हणून जे सत्ताचे स्वभावी असत्ता तो नव्हे, मग सत्ता तो संभवी सत्तेशी काही नाही संभवत. आणि आचिदा चिन्हाशी आली जी चिन्मात्र जशी, आता चिन्मात्रची मा कशी चिन्मात्री हा प्रयोग करून दाखवतात महाराज. नाही तर खालच्या अर्धाल्या व्हाव्या कॉफीत. सत्ता तो संभवी सत्तेशी काही, चिन्मात्रची मा कशी चिन्मात्री, आणि सुख हे गण्य सुखाशी काही. खालच्या अर्धाल्या व्हाव्यात कॉफीत, अर्धाल्या व्हाव्यातच व्यावृत्ती केलेली. वरच्या व्हाव्यात आधीचा प्रयोग सांगितलेला आहे. सुख या शब्दाचा आधीचा काय प्रयोग आहे, चिन्मात्र चित चित शब्दाचा अगोदर काय प्रयोग आहे,
अचिताचा नाश करण्यासाठी. पण जिथं अचितच नाही, चितच आहे, तिथं काय चिन्मात्र चिमा कैशी चिन्मात्री. आणि सुखी गण्य सुखाशी काही. पण सत्तात्व संभवी सत्तेशी काही. जी सत्ता आहे स्वभावे सत्ता आहे, स्वरूपानं सत्ता आहे, जी केवळ निखळ सत्ता आहे, त्या ठिकाणी सत्य तो दुसरी जाती नाही. सत हा त्याचा धर्म नाही. सत हे सतत्व त्याला उष्ण द्यालेलं नाही, कोणी कुठून चोरून आणलेलं नाही त्यांनी. दुसऱ्याचं दान नाही ती, दुसऱ्याची चोरी नाही ती, दुसऱ्याने त्याचा वर्ल्ड कप नाही तो. ते स्वरूप आहे. म्हणून त्याला सत शब्द नंतर आहे, आधी नाही. नंतर बोलणारानं बोललाय, ते बोलणाराच आहे, तिथं नाही. म्हणून सत्तात्व संभवी सत्तेशी काही. आणि चिन्मात्रची मा कैशी चिन्मात्री आहे. चिन्मात्रच आहे केवळ, ते स्वरूपानं निखळ. तर ते चिन्मात्री कशी आहे? या चिन्मात्री ये चिन्मात्री, ते चिन्मात्रची ये चिन्मात्री कैसे? म्हणून जड असलं तर चित शब्दाची किंमत आहे, जडच नाही तर चित शब्दाची किंमत नाही. खरं सांगायचं म्हणजे शब्द दाखवून द्यासाठी असतो, आणि दाखवून देणं अज्ञात असल्यावर असते. दाखवून देणं एक वस्तू दुसऱ्याला असते. दोन तीन गोष्टी शब्दाच्या उपयोगाच्या. एक वस्तू आहे आणि दुसऱ्याला दाखवायची, आणि ज्याला दाखवायची त्याला आधी माहित नाही, तेव्हा शब्दाचा उपयोग आहे. जसं मी तो आंबा पहा, तो फाटीला लटकलेला पहा, तो पाण्याच्या पलीकडे थोडा दूर असलेला पहा तो आंबा, असं म्हटलो, शब्द उच्चारला. तर ज्याला दाखवून द्यायचं ते वेगळं आहे, जे दाखवून द्यायचं ते वेगळे. आणि जे दाखवून द्यायचंय ते ज्याला दाखवून द्यायचं त्याला माहित नाही, त्याला पाहिलेलं नाही. अशा परिस्थितीत, अशा कंडिशन मध्ये शब्द कॉपी आहेत, शब्द सार्थक आहेत. आंबा आहे आणि व्यक्तीला आंबा माहित नाही, पाहिलेला नाही. मग तो आंबा आहे, हा बिजेचा चंद्र आहे, किंवा तो सूर्य आहे, हा जयद्रथ आहे. हे जे शब्द आहेत ना, ते शब्द एक दुसऱ्याला आणि आपल्याला असलेलं ज्ञात दुसऱ्या अज्ञाताला सांगायसाठी, दाखवायसाठी केलेला उच्चार असतोय. उच्चाराचं रहस्य किंवा उच्चाराची जागा, उच्चार करण्याची कंडिशन कोणतीही अशी, याच्या व्यतिरिक्त उच्चाराला काही अर्थ नाही. उच्चार सार्थक तिथे. म्हणून अचिद असावा तेव्हा चित दाखवून त्यासाठी जी चित शब्द वापरावा. अंधार असावा आणि अंधारात वस्तू असावी, तेव्हा तिथे बॅटरी दाबणं सार्थक आहे. भर दुपारा 12-1 वाजता उन्हात, कडक उन्हामध्ये बॅटरीचा बटन दाबणं ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे केवळ सतला सत म्हण नाही,
केवळ चिदला चिद म्हणणे, केवळ आनंदात आनंद म्हणणे. उलट तिथं व्यत्यय येतो व तो पडदा येतो. आनंदात आनंदित असावा, आनंदात आनंद म्हणू नाही. आनंदात आनंद म्हणलं तर ते आनंद म्हणणं दुःख आहे तितकं. आनंदात दुःख आलं, तितकं अरिष्ट आले, विक्षेप झाला तो. चिन्मात्रतेनं असावं. तिथं चिन्मात्र शब्द उच्चारणं किंवा चैतन्य शब्द उच्चारणं, चैतन्य शब्द जडता आली तिथं त्या शब्दानं. हलका फुलक चित होतं, चैतन्य होतं, सहज चित होतं. आणि तुम्ही चित शब्द उच्चारला तिथं. चित म्हणजे जड कालवलं, उलट ढवळलं तुम्ही. केवळ निखळ सत्ता होती, निखळ पारमार्थिक सत्ता आहे. आणि तिथं तुम्ही सत्ता शब्द उच्चारला, सत्य शब्द उच्चारला, तर सत्य शब्द असत्य आहे तिथं. त्या सत्यात असत्य कालविलं तुम्ही, थोडं कणभर का व्हायना. अमृतात विष काढल्यासारखं झालं, दुधात मीठ टाकल्यासारखं झालं. पांढऱ्यावर काळा ढाबा टाकल्यासारखं झालं. कारण जे बोलले ते गौण नाही, आणि जे आहे ते मुख्य आहे. म्हणून असल्यालं सत्य आणि उच्चारल्यालं सत, असल्यालं चिद आणि उच्चारल्यालं चिद, असल्याला आनंद आणि उच्चारल्याला आनंद शब्द, त्याच्यात गौण आणि मुख्य कळलं पाहिजे. त्याच्या स्वरूप स्वरूप दाखवून देण्यासाठी आपल्याला शब्द कळायला पाहिजे. याच्या मधात पुन्हा एक आहे, शब्द आणि शब्दानं झालेलं, मनानं वृत्तीनं धरलेला आकार, झालेलं ज्ञान. शब्द वृत्तीकडे नेतोय, वृत्ती विशेष ज्ञानाकडे नेते. म्हणून त्या सत्स्वरूपाच्या ठिकाणी, केवळ चिन्मात्राच्या ठिकाणी शब्द बी बंद आहे, वृत्ती बी बंद आहे, वृत्ती झालेलं विशेष ज्ञान बी त्या ठिकाणी बाधक आहे, बंद आहे. सामान्य ठिकाणी हा प्रयोग आहे, साधन रूप प्रयोग आहे, चांगलं आहे. पण तिथं ते विडंबन आहे. जसं अंधारात पंती आणणं, तेल आणणं, वात करणं आणि माचीसनं ती वातीवर ज्योत लावणं सार्थक आहे अंधाऱ्या खोलीमध्ये. पण दुपारी 12-1 वाजता उन्हात हा प्रयोग करणं, ही परेशानी. कशासाठी करायली, कशासाठी? हा सर्व पंथी तेल वातीचा, आगपेटीचा आणि ज्योत लावण्याचा प्रयोग आहे, हा अंधार निवृत्तीसाठी. तुम्ही उन्हात करायला म्हणल्यावर ते निरार्थक आहे, कारण तिथं अंधारच नाही. तुम्हाला काय मिळवायचंय आणि काय घालवायचंय ते ज्योत लावून, जे घालवायचंय ते तिथं नाही, आणि जे मिळवायचंय तेच आहे तिथं, त्याच्यातच तुम्ही करायला ती. ध्यानात घ्या जरा वस्तुस्थिती. तसा शब्द उच्चारावा, शब्द ऐकायला यावा कानाद्वारे, त्याचा अर्थ व्हावा आणि त्या अर्थाकार वृत्ती व्हावा, आणि अर्थाकार वृत्ती झाल्यामुळे त्याचा बोध व्हावा, ही शब्द ज्ञानाची रीती.
पण बोध होऊन आणि बोध मावळून बोध नुरून जीव उरले, तिथं पुन्हा शब्द उच्चारणं. त्याचा पिकली अशी ती सुजातात काही नागर माऊलीचा शब्द आहे. जशी पिकली अशी ती सुजातिता ती काही नागर. गव्हाला वांब्या आल्यात, गव्हाला हुरडा आलाय, हुरडा पुढं चाललाय, गहू लागलीत म्हणजे धरा नागर आता त्याच्यात. ते नागर धरणं बरं, नागर शेत नागरणं शेतकऱ्याच काम आहे. शेतीचं खूप मोठं काम आहे, ते खूप जड काम आहे, खूप चांगलं काम आहे नागरणं. मग आता धरला तर काय व्हायला लागली? पिकली शेती सुजातिता ती काही नागर माऊलीचा शब्द आहे. अमृतानुभवातलीच ओवी. शेत पिकल्यावर तिथं जसा नागर धरणं शहाणपणा नाही. नागर धरणं शेतकऱ्याचं एक मुख्य काम आहे, मोठं काम आहे, वार्षिक काम आहे. वेळ, श्रम आणि शहाणपणाचं काम आहे. पण तरी बी आता ते काफी नाही. आता ते करणं नुकसानकारक आहे, फायदा नाही देणार. त्याप्रमाणे स्वरूप अपरोक्ष साक्षात्काराच्या ठिकाणी केवळ चैतन्य चिन्मात्राच्या ठिकाणी सचितानंद म्हणणं गावात नागर धाडल्यासारखं आहे. घडीमध्ये मोठ धरल्यासारखी, नगर भोजनामध्ये चूल पेटिल्यासारखी, भिक्षा मागितल्यासारखी गावात नगर भोजन असताना. कारण की जे करायले ते तिथं तयार आहे, ऐकतंय, रेडीमेड आहे. ऐसा नवे स्वभावी ऐकतेची अशी ऐकतंय. आणि ऐकता असून तुम्ही पुन्हा पुन्हा तेच करायले. कारण की दिवा लावून करायचं काय, उजेड पाय, उजेड आधीच आहे. उजेडातच तुम्ही दिवा आणलाय, उजेडातच तुम्ही तेल आणले, तेल टाकले त्या दिव्यात, उजेडातच तुम्ही रुई नेसली, उजेडातच तुम्ही वात केली तयार, उजेडातच माचीस आणली, उजेडातच काडी पेटविली. त्या काडीची ज्योत देखील त्या सूर्याच्या दैदिप्यमान उजेडानच दिसली. वात पण ज्या वातेला काडी लावायची, आग लावायची, ती वात बी त्या उजेडातच दिसली. अगोदरच उजेड आहे, अगोदरच उजेड. मग हे काय, यानं काय झालं? ध्यानात घ्या, यानं काहीच झालं नाही. जसा दुपारचा दिवा तम धाडी ना दिवो दावी, ही पण ओवी मला वाटतंय 7व्या प्रकरणामध्ये. दुपारचा दिवा आहे, देहाच्या दुपारी दिपू जायचा अंबरी. किंवा दीपा दीप दिवा देहा दिवसाचा दिवा जसा तम घालीत नाही आणि सूर्याला दाखवित नाही, त्याप्रमाणेच केवळ चिन्मात्र त्याचे अखंड एक रस्त्याच्या ठिकाणी हे शब्द काही अज्ञान घालायला, अज्ञान नाही त्याला. ज्ञान कशाचं करून द्यायला, ते ज्ञान स्वरूपच आहे. म्हणून तिथं याचा उपयोग नाही हे सांगायचं. हे सांगत असताना सत्ता सांगितली, सिद्धता सांगितली मागच्या ओळीनं. आता आनंद रूपता, सुखरूपता सांगायला त्या ओवीत. ऐशे या सुखपणे नाही दुःख किर होणे, हे अगोदरचा प्रयोग सांगतात.
हे जे सुख पण आहे, हे जे सुख सुख स्वरूपता आहे, तिथं दुःखाचा कधीच अनुभव नाही, दुःखाचा कधीच शिरकाव नाही. त्या ठिकाणी दुःखाचा अत्यंत अभाव आहे. तेव्हाच कोण्याच काळात, कोणत्याच अवस्थेत, कोण्याच देशात, कोण्याच वेगळ्या कोणाला ते दुःखच नाही. कारण वेगळं नाहीच काही तिथं, केवळ निखल सुखच सुख आहे. जसं गुळाच्या ढेपीमध्ये कडूपणा कोण्याच बाजूला नसतो, गुळाच्या ढेपीमध्ये आंबटपणा बाजूला कुठंच नसतो, तिखटपणा नसतो, तुरटपणा नसतो. गुळाची जी भेली ढेप आहे, त्याच्यामध्ये फक्त गोडच गोड असते. गोडपणे जायचा गुळ, तैसा देव झाला सकळ. फक्त गोडच गोड, दुसरी चवच नाही तिथं. तसं निखल स्वरूपात केवळ आनंदच आनंद, केवळ चिदच चित, केवळ सतच सत, सत्ता सत्ता. आता हे देखील 3 अँगल बोलण्याचे झाले. कारण सत्ता, चिद आणि सुख किंवा आनंद हे 3 नाहीत. 3 बाजूने त्याचं वर्णन आहे, एकाच. एका तर 3 बाजूने कसं काय वर्णन? संसार 3 कोपरी, 3 त्रिपुटीचा आहे. संसार 3 तिकडा आहे. मग संसारा कोण केलेलं वर्णन आहे म्हणून 3 झाले. ती याच्या स्वभावाप्रमाणे वर्णन संसारच आहे म्हणून 3 झाले, नाही ते एकच असतं. कारण यानं 3 दाखिलेत, असत जड दुःख. यानं 3 दाखिलेत, द्रष्टा दर्श दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, प्रमाता प्रमेय प्रमाण. या 3 दाखिले. काही इकडं 3च आहे, 3 शिवाय व्यवहारच नाही इकडं. म्हणून सच्चिदानंद म्हणण्याचा व्यवहार बी 3 व्हायला लागलाय, असंच जड दुःख तो आंबळ. कारण अविद्या स्वरूपानं 3 कोपरी, 3 टोकाची, 3 गुणात, गुणमयी, त्रिगुणमयी. अविद्यामाना मायामाना उपाधी तशी, उपाधीच्या पोटात 3 आहे. म्हणून 3 जे केलंय ते तामसी केलं तरी 3, राजसी केलं तरी 3, सात्विक केलं तरी 3, शुद्ध सात्विक केलं हे तरी 3च झाले. तिच्यामुळे 3 झाले, इकडं 3 नाही. इकडं 3 नाही, 2 नाही, अनेक नाही, 1 बी नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सत्ता स्वरूपानं सत्ता ती, पण सत्ता शब्द माया आहे. सत्ता कळणं बी माया आहे, शब्द माया आहे, कळणं बी माया आहे. चिद स्वरूपानं चिद तिकडणीकडे आहे, पण चिद शब्द माया आहे आणि चिद कळणं बी माया आहे. आनंद, निखळ आनंद, केवळ आनंद, अद्वय आनंद, परमानंद, आनंद रूपता आहे ती खरी आहे तिकडे. पण त्याला आनंद किंवा सुख म्हणणं माया आहे. आणि ते सुख कळणं, सुखाचा भोग होणं बी मायाच आहे. चला जा, म्हणून त्याला तुटक करणं काम आहे महात्म्याचं, आचार्यांचं, संतांचं, गुरुचं, वेदाचं काम आहे तुटक करणं. धान्य उपनीतानं, उधळताना, खळ काढताना भुस्त लांब उडून जातो, पण जवळ पडत असते काही, तर ते हातनीनं बाजूला करावं लागत असतं. अशा ते त्याच्यावरच पडतं, त्या मालासारखं दिसते, मालातलंच असते पण वेगळं असते. वजनानं मालासारखंच असतं म्हणून मालातच पडतंय. वारं काय करेन, जे वजनानं हलकं त्याला लांब नेईल. तिथं उडी ते फलकट जाणू आली.
बीज भूस एकवट, उपनीता राहे घनवट, तेथ उडी ते फलकट जाणू आली. तसं माऊली दुसऱ्या अध्यायात म्हणतात. जे उडून गेलं ते भूस आहे, ते आसार आहे, ते फलकट आहे कळालं. पण जे राहिलं ते मग सारे का नाही, त्याच्यात बी काही आसार आहे, ते हातनी हाणू लागत असतं. ते त्या तुरीच्या झाडाची किंवा कोण्या गवताची हातनी करायची, हातात असते म्हणून हातनी. त्या राशीवर फिरावं लागत असते ती. आणि जेमतेम धान्यासारखंच, धान्यातलंच, आणि धान्याने वेगळं असलेलं. धान्यातच पडे, धान्याच्याच वजनाचं असल्यामुळं, पण ते खायचं नाही, ते टोचत असते. तोंडात अन्न नलिकेत, पोटात जठरात, ते पचत नसते. ते त्या भुसाच भावबंद आहे. त्या काड्या, त्या ठुश्या, त्या जड काही असलेल्या त्याच्यातलं. ते फक्त भूस हलका असल्यामुळे लांब गेलं, आणि हे जड असल्यामुळे इथं पडलं, पण धान्य नाही ते. म्हणून त्याला हात फिरायचा त्याच्यावर. तसा माऊली हात फिरायले, त्याच्या हातनी फिरायली, की हे सुद्धा तुटक करा, आणि निखळ निखळ केवळ राशीवर राहायला पाहिजे, रास राहिली पाहिजे. म्हणून माऊली आपल्याला सुख हा शब्द सहन करीत नाहीत, आणि नाही सहन व्हावा. तुम्ही एकांतात असा, शांत असा, स्तब्ध असा, आणि त्याचा आस्वाद घेत जा, त्या आनंदात मग्न असा. आणि तिथं जर तुमचा संगती असला, तो मग्न आहे, पण तो निसता जर म्हणला काय आनंद आलाय, तर तो आनंद बिघडतोय. वरती इकडे शब्दाकडे जाती, आणि झालेली जी मग्नता आहे, झालेली जी स्थिरता आहे, झालेली जी एकाग्रता आहे, झालेली त्याची आनंदाशी जी एकनिष्ठता आहे, ती बिघडती. दुसरं काय म्हणलं, दुसरं नाही म्हणले, दुसरंच म्हणली. आनंदाबद्दल दुसरं बोलली. आनंद नव्हता तो. ती बहिरमुख होती, त्यानं वर तिला कानाकडे यावं लागते. आणि ते आधी तुम्ही कान वलांडून, मन वलांडून एकनिष्ठ झालती. आणि शब्द उच्चारला, तो उच्चारणाराला मनावर, प्राणावर, वाणीवर यावं लागलं, देहावर यावं लागलं, होठ हलवावं लागली, जीभ हलवावं लागली. म्हणणाराला आणि ऐकणाराला बी कानावर, प्राणावर, मनावर यावं लागलं. वृत्ती स्थिर झाली, ती चंचल करावं लागली, प्राणाला हलवावं लागली. मग मन हल्लं, प्राणानं प्राण हल्ली, कानाचा पडदा हल्ला, कानाकडे आलं ती वृत्ती. बहिर्मुख झाली वृत्ती, अंतर्मुख तिथं. आनंद शब्दानं, दुसरे शब्द नाहीत बरं का, आनंद शब्द. काय आनंद आला वरती बहिर्मुख झाल्यामुळे. ते पहिला आनंद होता ते तुटक झालं, खंडाता झाली त्याच्यात, त्या अनुभूतीत, त्याही कृपतेत. पुन्हा डबल आनंद शब्दानं काय केलं, आनंद शब्दानं पुन्हा बहिर्मुखता केली, पुन्हा अर्थ झाला, पुन्हा मग अर्थाशी तद्रूप व्हायला वेळ लागला. म्हणजे काशी अशी हात भरूनही धुवावी, चालती अगोवी मार्गाशी, तुकाराम महाराज म्हणजे. चालत ना, चालता चालता हात भरवायचे आणि पुन्हा धुवायची. चालताना वाटानं चाललेला आहे, मार्गस्थ आहे, पण गटारात काहीतरी पैशासारखं दिसलं, मग घातला हात, भरला हात. ते पैसे नाही, ती बेगड होती, कळायली काहीतरी टप्पर होतं. आता ते टप्पर गेलं, ती वासना गेली, पण हात भरलेली राहिली ना. आहे का पाणी कुठं तिथं? आता पाणी आहे तर गटारातच. हातानच ना काम लागले, चालती अगोवी मार्गाशी. चांगला चालला होता पंढरपूरला, चांगला तसा असं तिकडं. त्या हाताने टाळी वाजवायची, टाळ वाजवायची, त्या हाताने सेवा करायची,
माऊलीचं दर्शन घ्यायचं तर गटारात घातली. मग आता हात धुवायला पाहा लागला, मग परेशान, कोणी पाणी देतं का, कोणाकडे पाणी आहे का, कुठं भेटन का. आणि पाणी धुवून हात साफ केले मग पुन्हा चालायला लागला. चालत्या गोवी मार्गाशी काशियास हात भरूनी धुवावी, चालत्या गोवी मार्गाशी. त्याप्रमाणे आनंदाशी एकरूप होता. पुन्हा आता आनंद शब्द उच्चारला, पुन्हा माघारी आला, हात भरले, पुन्हा चंचलता झाली, पुन्हा निश्चलता करायचे प्रयत्न केले अर्थ करण्याचा, पुन्हा मग आनंदाला लागला. ते पुन्हा आनंदाशी एकरूप झाला. तर चालत्या गोवी मार्गाशी तसंच आहे. म्हणून ऐसे या सुखपणे नाही दुःख किर होणे, मग सुख हे गण्य सुखाशी काही. म्हणून अशी जी केवळ सुखरूपता आहे तिथं दुःख अजिबात नाही, अत्यंत अभाव आहे दुःखाचा लेस नाही. मग सुख हे गण्य सुखाशी काही. आता सुखाला सुख हे गणणं, हे गणित करणं, हे मोजणं, हे सुख आहे असं म्हणणं, हे कशाला त्या सुखाला मोजायचं किंवा कशाला त्या सुखाला सुख मानायचं, सुख माप लावायचं शब्दाचं, कशाला गणना करायची किती सुख आहे. अहो सुखच सुख आहे निखळ, तिथं काय गणना करायची. जे थोडं असतं ना ते मोजित असते. ज्यानं तुमचं घर भरलंय ते कशाला मोजता तुम्ही. जे कुठतरी खिशात आहे पैसे ते मोजावं लागते. पोत्यात एका घरातल्या कोपऱ्यात एका पोत आहे, काही पिशवी त्याच्यातलं धान्य काय असलं तर मोजावं लागल. ज्याच्यात तुमचं घरच भरलंय, गाव भरलंय, हे जग भरलंय ज्याच्यात, त्याला कसं मोजावं आणि त्याला कशाला मोजायचं. मोजितच नसतो त्याला आपण. इतकं जे माप आहे, छप्पर फाडके इतकं जे आलेलं, इतकं जे अपार आहे, अगाध आहे, अनंत आहे, अपार आहे, त्याला काय मोजायचं. मग सुखी गण्य सुखाशी काही. म्हणून तिथे शब्दाचं माप कशाला लावायचं. शब्दाची आदली, शब्दाचा किलो, शब्दाचं लिटरचं माप, शब्दाचं मीटरचं माप कशाला लावायचं. त्याचप्रमाणे ज्या सुख स्वरूपामुळे ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी दुःखाची उत्पत्ती कधीच होणे शक्य नाही, त्या सुखाला सुख असे म्हणणे तरी कसे शक्य आहे. म्हणून सुख शब्द गळतो आणि सुख राहते, चित शब्द गळतो आणि चैतन्य राहते, चिन्मयता राहते. सत्ता शब्द गळतो, सत शब्द गळतो आणि सत्ता राहते. इतका निवाडा झालाच पाहिजे. अंतिमचा निवाडा येऊ, शेवटचा निर्णय येऊ, शेवटचा अपवाद आहे, शेवटचा अध्यारोप ठरी नाही. अंतिम टप्पा आहे हा टप्पा ज्याला सापडला त्याची स्वरूप सिद्धी झाली. आणि शब्दावरच राहिला तर चांगलंय, साधनावर राहिला शब्दावून तरी घसरू नाही. शब्दावरून स्वरूपावर जाता आलं शब्द सोडून तर चांगलंय. शब्द सोडून संसाराकडे आला तो वांगले, मग शब्द सोडू नाही. पुन्हा महाघरी धन शब्दाची तरत नाही, शब्दाची शस्त्र यत्न करू, यत्न करा शब्दानं. शब्द हे पायऱ्या सोडून घरात जाता आलं तर बरं, पायऱ्याहून खाली पायड्याला वाईट. पायऱ्यावर चांगला पण घरात गेल्यापेक्षा वांगला. पायऱ्यापेक्षा चांगला पायऱ्यावर खाली घसरून गटारात पायऱ्यापेक्षा चांगला पायऱ्यावर असल्याला. म्हणून शब्दावर असावं, शब्दावर असावं इकडे राहिल्यापेक्षा. म्हणून लौकिक शब्दापेक्षा शास्त्रीय शब्दावर, शास्त्रीय शब्दातल्या अवंतर वाक्यापेक्षा महावाक्यावर, ह्या वाचनावर असल्यावर चांगलंच आहे. शब्दावर असणं खूप चांगलं आहे. पण इथं माऊलीला स्वरूप केवळ निखळ स्वरूपाच्या ठिकाणी शब्द नाही, ते शब्द सोडावं लागतात. शब्द अपवाद आहे, शब्द खोटे ठरतात, शब्द माया ठरतात.
हा शब्दानं झालेलं शब्द ज्ञान बी माया ठरते, वृत्तीनं झालेला आकार बी वृत्ती मायाच आहे. म्हणून विशेष ज्ञान बी मायाच आहे, सामान्यच खरं हे सांगायचंय. हे सांगायसाठी माऊली इथं प्रवृत्त झालेली आहेत. म्हणून मा सुख हे गण्य सुखाशी काही असं सांगतात. तसे सुख हा शब्द दुःख व्यावृत्त करण्याकरिता प्रवृत्त झालेला आहे. पण परमात्मा सुख स्वरूप असल्यामुळे त्यात दुःख नाहीच. सुख हा शब्द कशाला प्रवृत्त झालेला आहे? दुःख व्यावृत्त करण्याला, दुःखाची निवृत्ती करण्याला, दुःख नाही हे सांगण्याला कामाला लागलेला आहे, प्रवृत्त झालेला आहे, धाडलेला आहे. पण परमात्मा सुख स्वरूप असल्यामुळे परमात्मा सुखच सुख आहे, सुख स्वरूप, त्याची दुःख कालत्रय नाही. तसं असल्यामुळे त्यात दुःख नाहीच ना परमात्म्यात. मग शब्दाचं काय काम आहे? शब्द दुःख घालीत असतो, दुःखाची व्यावृत्ती करीत असतो. पण जिथं दुःख नाही, सुखच सुख आहे, तर तिथे शब्दाचा काय उपयोग आहे? वेदांत शास्त्रात ज्या सुखात दुःखाचा लेश नाही त्या सुखाचे नाव मोक्ष. वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष कशाला म्हणतात? तर ज्या सुखामध्ये दुःखाचा लेश नाही, दुःखाचा लेश नाही, दुःख तर नाहीच, पण दुःखाचा लेश नाही आणि दुःखाचं मूळ नाही, कारण नाही. दुःख कार्य आणि दुःखाचं कारण, दुःख कार्याचा लेस आणि दुःख कारणाचा लेस. लेस म्हणजे अंश, भाग, पीस, कण. जिथं नाही त्याला मोक्ष म्हणतात. दुःख कार्याचा आणि दुःख कारणाचा लेस मात नाही, म्हणजे लेस मात्र कार्य नाही, लेस मात्र कारण नाही. लेस मात्र दुःख नाही, लेस मात्र अज्ञान नाही. वेदांत शास्त्रात ज्या सुखात दुःखाचा लेश नाही त्या सुखाचे नाव मोक्ष आहे. त्याला मोक्ष म्हणजे अशा सुखाला निरातिशय अपार अनंत व्यापक असं जे सुख आहे त्याला मोक्ष म्हणतात. निरपेक्ष पुन्हा सुख भोगाचे नाव मोक्षी का दुःख नाश म्हणजे मोक्षी का दुःख संबंध रहित सुख म्हणजे मोक्षी. तीन ऑप्शन दिले, तीन भाग केले, तीन पर्याय सांगितले. सुख भोगाचे नाव मोक्षी. काही म्हणतात सुखाचा भोग होणं, सुखात मग्न होणं, सुखात रमणं हा मोक्षी. सुख 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 भोगाचे नाव मोक्षी हा काही शास्त्रकाराचा आहे. दुःख नाश म्हणजे मोक्षी, दुःखाचा नाश होणं, दुःख न राहणं म्हणजे खाली सुखच राहिलं, म्हणजे दुःख न राहणं हा त्याने सिद्धांत मानला की दुःख अजिबात न राहणं यालाच मोक्ष म्हणतो आम्ही. म्हणजे खाली सुखच राहिलं, दुःख सुख दोन असतात आणि दुःख गेलं म्हणजे सुखच राहिलं, सुख मानत नाहीत आम्ही, दुःख निवृत्त केलं म्हणजेच मोक्षी. का तिसरं ऑप्शन दिले दुःख संबंध रहित सुख म्हणजे मोक्षी. दुःखाच्या संबंधच जिथं राहील, दुःखाचा संग जिथं नाही, दुःखाची उपस्थिती जिथं नाही, दुःख संबंध रहित सुख, दुःखाच्या संबंधाच्या रहित केवळ जे निरस निखळ सुख आहे ते म्हणजे मोक्षी. असे तीन पर्याय दिले, असे तीन प्रश्न आहेत. त्यात सुखभोग म्हणजे मोक्ष मानला तर श्रीमंत राजा इंद्रादिक यांना सुखभोग आहे. श्रीमंत राजा इंद्र हे सुखानं बहरलेले. श्रीमंत काही टाईट फुगीर माणसं सुख दाखवितात, दांभिक. मग सुखाच्या भोगात काही बरं ते सुख भोगी येतो, पण सुख दाखविणारे पण काही भोगणारे बी येत नाही व्यवहारात. आईस विलासी माणसं आहेत, सुखोशी माणसं आहेत अशी दिसतील वेगवेगळ्या ठिकाणी. तर ते बी मग ते सुखाच्या भोगात म्हणले त्याला मोक्ष झाला म्हणू लागेल. सुख भोग मग मोक्ष म्हणलं त्याला भोग व्हायला सुखाचा. कुत्रे पण सुखी सुखानं मस्त पोहतात. झोपे सुसुप्तीत देखील सुख असते. योगी देखील समाधीत सुखी असतो. म्हणजे श्रीमंत राजा इंद्रादिक यांना सुखभोग आहे. आपल्याला देखील
काही ना काही सुखभोग मिळतोच ना व्यवहारात सर्वालाच. झोपीत मिळतो ना, किंवा अनुकूल विषयाची प्राप्त झाल्यास होतो, सणावारात होते, कपडे नवे आल्यास होते, लग्न कार्यात सुख होते, दौलत तळतीत माणसं, व्यसन केल्यावर सुखी असतील, सुखभोग होतोच त्याला. मग मोक्ष झाला म्हणावे लागेल अशा ठिकाणी. असा तिचा अनुभूती आला मोक्ष झाला म्हणावं लागेल. म्हणून सुखभोग म्हणजे मोक्ष ही व्याख्या बरोबर नाही, हे गणित बरोबर नाही, हा सिद्धांत नाही. पण यांना वर्तमानकाली सुख असले तरी पुढे भावी कालात राहिलंच असे म्हणता येत नाही. आतापर्यंत जे वर्णन केले, श्रीमंत, राजा, इंद्र, योगी, झोपेतला, अनुकूल भोग भोगणारा किंवा व्यसनी, हे आता वर्तमानात जरी सुखानं डोलायला दिसले तरी भविष्य काळात ते सुख राहील म्हणून म्हणून ते नित्य नाही. ते बदल होतो त्याच्यात, ते नंतर काय पालट होत त्याचा, म्हणून नंतर राहत नाही, भावी काळात राहत नाही, म्हणून त्याला मोक्ष कसं मानता येईल? ते क्षणिक झालं म्हणून मोक्ष मानता येत नाही. म्हणून सुखभोग म्हणजे मोक्ष नाही, हे एक एक खोडून काढलं त्यातलं गुरुजीनं, की सुखभोग म्हणजे मोक्ष मानता येत नाही. आता संसारी लोक सुखभोग म्हणजे मोक्ष मानतात, ती गोष्ट वेगळी. संसारी जे लोक आहेत, चार वाका दिन, चार वाकाचे अनुयायी, इतर जे संसारी आहेत, अविचारी आणि विचार मानणारा चार वाक्याची, सुखभोग म्हणजे मोक्ष म्हणतात, खा प्या मजा करा. पण न्यायशास्त्रकार, न्यायवैशेषिक शास्त्रकार काय म्हणतात, तर 21 दुःख ध्वंसास मोक्ष मानतात. त्यांनी दुःख मोजली न्यायिकानं, तर त्यांनी दुःख मोडली व्यवहारातले किती, शरीराच्या संबंधापासून, विषयाच्या संबंधापासून तर जड चेतनाच्या संबंधापर्यंत सर्व दुःख मोडली. तर ते दुःख 21 भरले. 21 भरले तर 21 बी दुःख निवृत्त झाली म्हणजे मोक्ष झाला असं त्याचं म्हणणं आहे. एकूण दुःख किती संख्या मोडली, मग ती झिरो केली संख्या, त्याची झिरो केली तर दुःखच राहिलं नाही. आणि दुःखाचा अभाव झाला म्हणजे झाला ना मोक्ष, सुखच राहिलं खाली. येरी तरी गणित असंच आहे ना आपलं, काय काय अडचणी त्या अडचणी दूर करायच्या. डॉक्टरचं गणित आहे ना, काय काय विकार आहेत ते विकार दूर करायचे. किंवा काय काय त्या विकाराची कारण आहेत ते कारण दूर करायची, झालं आरोग्य. प्रत्येक गोष्टीत प्रश्न सॉल्व्ह करायसाठी अडचणी काय आहेत, प्रतिबंध काय, ते प्रतिबंध दूर केले म्हणजे झालं, काम झालं. म्हणून न्यायिकानं ती तर्क लावला, न्यायिकानं ते विचार केला, त्या दिशेनं विचार केला की 21 दुःख आहेत मोडली त्यांनी. मग 21 दुःखाचा ध्वंस झाला पाहिजे, राखरांगोळ झाली पाहिजे, 21 दुःख संपले पाहिजे. आणि जर 21 म्हणजे 51 पासून 21 दुःख बी संपले की पुढे 22 दुःखच नाही त्याच्या शास्त्रात. 21च भरले फक्त, मोडले तर झाडून झटकून मोडले, खरडून पुसून मोडले, एक 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 मोजून घेतलं, 21च भरली. मग 21 बी संपल्यास 22 तर दुःखच नाही, मग दुःखच राहिलं नाही. मग दुःखाचा ध्वंस झाला, दुःख रहित झालं. मग दुःखाचा नाश म्हणजे मोक्ष असा त्याचा सिद्धांत आहे. मग झालं, दुःखाचा नाश झाला, मग आता झाला मोक्ष, असा न्यायिकाचा मोक्ष. त्याचे मते दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष आहे, पण त्यांचा मोक्षकाली आत्मा जड आहे. आता दुःख रहित त्याचा मोक्ष आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण ते दुःख मोक्ष, दुःख निवृत्त झाला पण मोक्ष आहे, पण त्यांचा मोक्षकाली आत्मा कसा आहे विचारा त्यांना. मोक्षकाली आत्मा सच्चिदानंद नाही, कारण आत्मा सच्चिदानंद नाही, आत्मा गुण आहे, आत्म्याचा धर्म आहे, आत्मा म्हणजे मायेमुळे या वृत्तीमुळे जे चेतन वाढतो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून मोक्षकाळी हे राहत नाही, बाकीचं काही उपाधी राहत नाही, तर मग आत्मा जड येते, तो जड होऊन पडतो. व वेदांत शास्त्रात दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष आहे, पण मोक्षकाली आत्मा चिद आहे, चैतन्य चिन्मय, हा फरक आहे दोन्हीतला. तेव्हा न्यायिकांना एके
21 दुःख ध्वंस स्वरूप मोक्ष खंडित आहे. म्हणून अशा रीतीनं 21 दुःखचा ध्वंस का होणारा जो मोक्ष आहे न्यायिकाचा, तो खंडित मोक्ष आहे, खंडित आहे. त्याचं खंडन नाही. का खंडन नाही? तर आत्मा चेतन नाही. आत्मा जड कधी चेतन कधी. म्हणजे वरती लागली तर आत्मा चेतन आणि वरती गेली तर आत्मा जड. जसा आरशासारखा आरसा सूर्य समोर असला तर चमकतो, आणि सूर्य नसला, प्रकाश नसला कोणता, तर तो अप्रकाशित राहतो. पण आत्मा आरसा प्रकाशित का प्रकाशित, कधी प्रकाशित कधी अप्रकाशित, काजव्यासारखा. जागृती स्वप्नात आत्मा चेतन आणि सुसुप्तीत जड होऊन पडतो. म्हणजे आत्मा स्वरूपानं चेतन नाही, वृत्तीमुळे चेतन आहे, उपाधीमुळे चेतन आहे. आत्म्यात गुण आहे चेतना, स्वरूप नाही आत्म्यात. असं न्यायशास्त्राचं मत असल्यामुळं ते मत खंडित आहे. म्हणून तो मोक्ष खंडित आहे. वेदांत शास्त्रात त्याला मोक्ष म्हणत नाहीत. म्हणून 21 दुःख ध्वंस मोक्ष खंडित आहे. तसेच सुखभोग म्हणजे मोक्ष म्हणणाऱ्याला मोक्षकाली अशरीर राहावी लागते. म्हणून सुखभोग म्हणजेच मोक्ष नाही व दुःख नाश म्हणजेही मोक्ष नाही. दुःख संबंध रहित मोक्ष म्हणजे मोक्ष आहे. म्हणजे दुःख संबंध रहित सुख म्हणजे मोक्ष, हेच मोक्षाचं खरं लक्षण केलंय वेदांत शास्त्रात. दुःख संबंध रहित सुख, दुःख बी पण दुःख संबंध रहित, आणि सुख म्हणजे दुःखाची अत्यंत निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःख संबंध रहित म्हणजे आज दुःखाची अत्यंत निवृत्ती, संबंध सुख म्हणजे परमानंदाची प्राप्ती, म्हणजे मोक्ष आहे. त्या दोन प्रकार, आता ह्या मोक्षात दोन प्रकार सांगतात, तर ते दोन प्रकार आपल्याला माहितीच आहेत, पण गुरुजी सांगतात म्हणून बोलू आपण. त्या दोन प्रकार ज्ञानी पुरुषा व विश्वराला दुःख संबंध रहित मोक्ष आहे. ज्ञानी महात्मा, जीवनमुक्त महात्मा, आचार्य, ऋषी, जे सिद्ध पुरुष आहेत व्यवहारातले, तर ते ईश्वराला दुःख संबंध, ईश्वर आणि ते सारखेच असतात. फक्त ईश्वराला माय उपाधी आणि याला वेष्टी उपाधी असते, त्याला समष्टी उपाधी असते, एवढा फरक आहे. तो फरक उपाधीकडून नाही, स्वरूपाकडून नाही. म्हणून ज्ञानी पुरुष व ईश्वराला दुःख संबंध रहित मोक्ष आहे. पण ईश्वराला व ज्ञानाला शरीर आहे, म्हणून दुःख संबंध रहित सुख, पण शरीरी मोक्ष म्हणजे जीवनमुक्ती. जीवनमुक्तीच मूर्ती. पण जीवनमुक्तीमध्ये नित्य जीवनमुक्ती ती ईश्वराची, आणि मिळवलेली जीवनमुक्ती ती इतराची. इतर आचार्य इतर इतर जे काही विंदान योगी आणि युक्त योगी म्हणा, तर युक्त योग्यामध्ये ईश्वर मूर्त मुख्य, तो नित्य मुक्त आहे. म्हणजे कधी बद्ध झाला नाही, कधी साधना करून मोक्ष व्हायचा नाही. पण माया उपाधी घेऊन तो व्यवहार करतो, त्याचा व्यवहार नेहमी करता मोक्षातच असतो. म्हणून तो मोक्षच आहे. जीवनमुक्तीतलाच मोक्ष मोडतो, ज्ञानाचा आणि ईश्वराचा. पण सशरीर मोक्ष, शरीर घेऊन उपाधी सहित. आणि दुःख संबंध रहित सुख व अशरीरी मोक्ष म्हणजे विधेय मुक्त. जो विधेय मुक्त महात्मा आहे, तर तो अशरीरी मोक्ष. सशरीरी मोक्ष, अशरीरी मोक्ष म्हणजे जीवन मुक्ती, विधेय मुक्ती, त्याचेच नाव आहे ती. म्हणून अशा रीतीनं आपल्याला गुरुजीनं इथं सुख स्वरूपता कशी, सुख शब्द कसा आहे, सुख भोग कसा आहे, दुःख संबंध कसा आहे, दुःख संबंध रहितता कशी, आणि दुःख संबंध रहित केवळ सुख कसं आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथं सोप्या सोप्या शब्दानं पटवून द्यालेल्या आहेत. तेव्हा केवळ सुखभोग म्हणजे मोक्ष नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या सुखात दुःख व दुःखाचे बीज नाही, त्या सुखाला सुख असे तरी काय म्हणायचे आहे. पहा ज्ञानोबराच्या वयूर आलीत गुरुजी. तेव्हा केवळ सुख भोग म्हणजे मोक्ष नाही, हे खंडित झालं चार वाकाचं मत. आणि दुःखाचा ध्वंस होणं म्हणजे मोक्ष नाही, हे बी खंडित झालं न्यायशास्त्राचं. मग ज्ञानेश्वर महाराजाचं मनोगत आहे, ज्या सुखात दुःख व दुःखाचे बीज नाही, त्या सुखाला मोक्ष मानावा, पण त्या सुखाला सुख तरी काय मानायची, ह्या भूमीकडे आलेत महाराज. त्या सुखाला सुख तरी काय म्हणायची. तया सुखातून निघणे, तया सुखी सुखी तिने,
मासुक मात्र चिकोने मासुक हे गण्य सुखाशी काही त्या ओळीवर आली. त्यायशे या सुखपणे नाही दुःख किर होणे, मासुक ही गणने सुखाशी काही. म्हणून सुखाला सुख म्हणणं देखील संभवत नाही. अशा प्रकारचं महाराजांनी आपल्याला सुखरूपतेची व्यावृत्ती कशी आहे, सुखरूपतेत सुख शब्दाची व्यावृत्ती कशी, सुखभोगाची व्यावृत्ती कशी, दुःख निवृत्तीची बी व्यावृत्ती कशी, ही आपल्याला इथं लक्षात आणून दिलेली आहे. आणि असं कळणं देखील तिथं नाही, हे विशेषात येतंय. आणि सामान्यात कळणं आणि न कळणं, मिळणं आणि न मिळणं, बोलणं आणि मौन हे सर्व विरून जातात. आणि केवळ अखंड एक रस्ता असते. त्या अखंड अर्थ लक्षात आणून देण्यासाठी माऊलीनं खंडित शब्दाचा उपयोग केलेला आहे. म्हणून आपण देखील त्या शब्दावर आरूढ होऊन अखंड अर्थाशी एकरूप होऊन अखंड न खंडे अभंग न भंगी, तुका म्हणे गंगे सिंधू मिळणी, किंवा आपण म्हणू अखंड चिंतन विठोबाचे. याप्रमाणे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची, असे जे कुळी कन्या पुत्र होते, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून सांगायचं तात्पर्य रहस्य यातलं एकच आहे की अखंड अर्थाला प्राप्त व्हा, अखंड अर्थाशी एकरूप व्हावा, अखंड अर्थाशी तदाकार किंवा एकनिष्ठ असावा. अखंड अर्थ जो आहे तर त्या अर्थाच्या निश्चयात, त्या निर्णयात असावा. म्हणून ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण हरदेशी. तर तत्परायणाला अर्थ तत्परायण होऊ, म्हणजे ह्या जे आतत आहे त्याला सोडावं, जे तत्पद आहे त्या तत्पदाला देखील माग टाकावं आणि तद्रूप व्हावं. अशा प्रकारचा हा सूक्ष्म निवाडा माऊलीनं इथे केलेला आहे. ठीक आहे, वेळ झालेला आहे. हो हो महाराज. धन्यवाद. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ